वुमन्स डे सेलिब्रेशन करणं हा निव्वळ फालतूपणा आहे आणि टाइम वेस्टिंग आहे. हो, असंच तुम्हाला पण वाटेल पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर. मित्रांनो, 8 मार्च म्हणजे वुमन्स डे म्हणजेच महिला दिवस. आणि त्या दिवशी आपण सगळेजण आपली गर्लफ्रेंड, आपली बायको, आपली मैत्रीण, आपल्या घरातील सगळ्या स्त्रियांना हॅपी वुमन्स डेचा पाऊस पाडू. इंस्टा, व्हॉट्सअप सगळ्याकडे सोशल मीडियावरती नुसता वुमन्स डेचा पाऊस पडल. हे जे काही आहे ना, हे सगळं फक्त आपल्या ओळखीच्या वुमन्ससाठी. बाकीच्या वुमन्ससाठी आपण वुमन्स डे नाही साजरा करत. पण रियालिटी काहीतरी वेगळीच आहे. भारतामध्ये दरवर्षी 80,000 रेप केसेस होत असतात. म्हणजे सरासरी बघायला गेलं तर दिवसाला 82 रेप केसेस होत असतात. आणि हसण्याची गोष्ट काय माहितीये का मित्रांनो, की एप्स्टीन फाईल्स मधील त्यात 8 वर्षाच्या 12 वर्षाच्या मुलींचे फोटोज बघून ज्यांना काही फरकच नाही पडला ना, ते पण आता 8 मार्चला हॅपी वुमन्स डे सेलिब्रेशन करतील. रेप केलेला नेता आपल्या पक्षाचा होता म्हणून ज्यांनी दुर्लक्ष केलं, काही फरकच पडला नाही, ते पण वुमन्स डे सेलिब्रेशन करतील. एखादी इन्फ्लुएन्सर, एखादी महिला, एखादी बाई, कोणाचा तरी जर MMS लीक झाला ना, तर कमेंट्स मध्ये लिंक शेअर द लिंक हे करणारे पण आता वुमन्स डे सेलिब्रेशन करतील. समाजाच्या भीतीने तिचं कर्तृत्व न ओळखता तिचं लग्न लावून ज्या पालकांनी तिचे कर्तृत्वाचे पंख छाटले होते ना, ते पालक पण आता त्यांच्या स्टेटस स्टोरीला ठेवतील हॅपी वुमन्स डे माय प्रिन्सेस म्हणून. तर कॉर्पोरेटमध्ये, ऑफिसमध्ये लंच ठेवले जातील, मोठे मोठे इव्हेंट केले जातील, वुमन्स डे सेलिब्रेशन होणार. पण दररोज होणाऱ्या त्यांच्या कॅरेक्टरचं हॅरेसिनेशनचं काय? माझं हे बोलणं कदाचित काही मुलांना, काही मुलींना नाटक वाटेल, पण ज्या मुलींना दररोज ज्या गोष्टी फेस कराव्या लागतात त्या मुलींना नक्कीच हा मॅटर कळेल. बाकी तर माझा भारत महान आहेच. सगळ्यांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.